हॅलो हाय सगळेजण कशा आहात? बरे आहेत का? सगळ्यांचे स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. चला तर तुमच्यासोबत मी एक आज रेसिपी शेअर करणार आहे. कोथिंबीर वडे मी आज कसे बनवले, कसे ना वेगळ्या पद्धतीने, तर बघा. आज बघूया आज कोथिंबीर वडे कसे बनवले. पहिलं तर मी बेसन घेतले, 2 वाटे एवढे असे बेसन घेतले आहे. याच्यामध्ये बेसन घेऊन एका पातेल्यामध्ये, नंतर एक मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतले 4-5 पाकळ्या आणि मिरची घेतली 2-3. त्यामध्ये जिरे टाकले. आपण पाणी न घालता ते तसंच मिक्सरमध्ये आपल्याला फिरवून घ्यायचे. ते फिरवून घेतल्यानंतर बारीक चिरले कोथिंबीर बारीक चिरून घेतली. स्वच्छ पाण्याने धुवून बारीक चिरून घेतली. आणि इकडं मी बेसन घेतलेले आहे एका पातेल्यामध्ये. त्या बेसनमध्ये मी पाणी घालून छान असे त्याला हलवून घेणार आहे. एकही गुठळा राहिला नाही पाहिजे असे आपल्याला त्याला छान असं मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून घेतल्यानंतर एक कढई ठेवली व कढईमध्ये आपण ते मिक्सरमध्ये बारीक केलेले ते होते ना, त्यामध्ये तेल होतं. जेव्हा तेलामध्ये ते आपण बारीक केलेले ते सर्व ह्याच्यामध्ये टाकायचे व ते छान असे परतून घ्यायचे. सर्व त्यामध्ये टाकल्यानंतर परतून घ्यायचे. छान असे परतून घेतलं. त्यामध्ये हळद घातले, थोडेसे हळद व आपले पांढरे तेल असतात ना, ते पांढरे तेल त्यामध्ये घालून घेतले. नंतर आपण ते कोथिंबीर वड्यावरती लावताना ते तेलामध्ये सुटताना ते सगळं पांढरे तेल असतात ना, ते सगळं तेलामध्ये सुटतं. ह्याच्यामध्येच मी तेल घालून घेतले. तेल व मीठ व थोडेसे हळद ह्याच्यामध्ये घालून छान असं त्याला परतून घेतले. छान असं परतून घेतल्यानंतर थोडंसं मीठ वगैरे चवीनुसार वगैरे घालून छान असं परतून घेऊन परत आपले चिरलेले कोथिंबीर होते ना, ते कोथिंबीर त्यामध्ये घालून छान असं त्याला वाफवून घ्यायचे. 2-3 मिनटं असं त्याला वाफवून घ्यायचे. छान असं हलवून त्यामधले पाणी सर्व आटलं पाहिजे. आपल्याला कोथिंबीरमधले ते सर्व पाणी आटून घ्यायचे. छान असं त्याला परतून घ्यायचे. पण जे ते बेसन मिक्स केलं होतं ना पाणी घालून, ते बेसन आपण ह्याच्यामध्ये पूर्ण असे ओतून घ्यायचे आहे. ते बेसन ते कोथिंबीर शिजल्यावर ते बेसन ह्याच्यामध्ये ओतून घ्यायचे आहे आणि ते छान असे त्याला हलवून घ्यायचे आहे. तर पूर्ण घट्ट होईपर्यंत असे त्याला हलवून घ्यायचे आहे. ते हलवून घेतल्यानंतर ते पूर्ण असं कढईला न चिटकणार पाहिजे असे त्याला घट्ट होईपर्यंत हलवून घ्यायचे. त्याला 2-3 मिनटं असे कमी हव्यावरती, जरा आपल्या गॅसचा हवा तर कमी करायचे, त्याच्यावरती असे त्याला घट्ट होईपर्यंत त्याला असे हलवून घ्यायचे. ते बघा आता घट्ट होत आले आहे, पूर्ण आता घट्ट झाले आहे बघा. असे त्याला हलवून घेतल्यानंतर आपले चाळणी असते ना, तर चाळणी किंवा आपल्या एक ताटामध्ये हे काढू शकतो आपण. त्या चाळणीला मी एका तेल लावून घेतलं. खाली न चिटकलं पाहिजे म्हणून त्यासाठी थोडेसे तेल लावून फिरवून घेतले. व तेल लावल्यानंतर ते आपण जे मिश्रण केलं होतं ना, ते आता ह्याच्यामध्ये कढईमधले ह्याच्यामध्ये आपण पूर्ण असे टाकून घेणार आहोत. आणि ते सर्वकडे असं पसरून घेणार आहोत बघा. ते पसरून घेतल्यावर थोडंसं आपल्याला पाण्याचे हात लावून ते असं सगळीकडे पसरून घ्यायचे आहे. ते असं लावून घेण्यासाठी आपलं थंड होण्यासाठी जरा 2-3 तास आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, नाही तर साईडलाही ठेवू शकतो. असं ते पूर्ण सेट होण्यासाठी आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो. असं 2-3 तास असे 2-3 तास ठेवल्यानंतर हे असे छान असे सेट होते बघा. हे सगळीकडे बसून आता ह्याला थंड होण्यासाठी ठेवत आहे. फ्रीजमध्ये ठेवत आहे बघा मी. तर मी फ्रीजमधून काढले आहे. काढल्यानंतर परत आपण एका कढईमध्ये तेल ओतून घेतलं आहे ते फ्राय करण्यासाठी. नंतर बघा 2-3 तासानंतर आता मी हे फ्रीजमधले काढत आहे. तर बघा फ्रीजमधून काढून ठेवले आहे ना, ते कसे थंड असे झाले आहे बघा. हे पूर्ण सेट झालेले आहे. मग आता हे जे असं मी वडी पाडून घेत आहे बघ. की छान वडी येत आहे बघा ह्याचे. आता मी ह्याचे पूर्ण वडे असे करून घेत आहे बघा. ते जे असे पूर्ण वडे असे कापून घेतल्यानंतर मी याला आता तेलामध्ये तळून घेणार आहे. अशा प्रकारे मी असे वडे त्याला असे कापून घेतले आहे व तेलामध्ये आता याला तळून घेत आहे बघा.
आता मी असं कापून तुम्हाला एक वडी ह्याच्यामधली काढून दाखवत आहे बघा. आपली वडी कसं सरळ असे कापली गेली आहे बघा. काढून दाखवत आहे बघा. ही वडी मी असे चौकोन असे छान असे वडी आपली बनली आहे. मग अशा प्रकारे आपली वडी बनायला पाहिजे आहे बघा. तर आता मी याला तेलामध्ये अशा प्रकारे तळून घेत आहे. तेलामध्ये ते आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे आहे. तेलामध्ये थोडंही न सुटत आहे ते बघा. हे वडी कलर येईपर्यंत आपल्याला मंद आचेवरती असे त्याला छान असे तळून घ्यायचे आहे बघा. मी अशा प्रकारे सर्व वडे तळून घेत आहे. बघा अशा प्रकारे आपली कोथिंबीर वडी तयार आहे. कसं झालं? छान झालं. लाईक शेअर सबस्क्राईब प्लीज.